विसरण्यावरून सांगतो, मी विसरेने कळला. आता 2 रविवार मी नाही आहे इथे. आता 24 तारखेला तुमची आमची भेट होईल. 3चा आजचा आहे ना, तर मधले 2 रविवार मी इथे नाही. आणि विसरण्याची गंमत अशी आहे, आम्ही प्रोफेसर लोक आम्ही नोट्सच्या अधीन असतो. जर नोट्स विसरल्या तर मग आज मला बरं नाहीये किंवा आज मला फार काम आहे आणि काही नाही, कुठे जाऊन बसायचं असं होतं. तसं आज पुस्तक नाही म्हणून व्हायची पाळी आली. बरं काय हो, काय सांगायचं असं. आता आजचा विषय समजण्याकरता मूळ श्लोकात काय आहे ते ध्यानात घ्या. त्यांचं म्हणणं असं आहे, हे मानवी जीवन जे आहे ना अतिशय अपूर्ण आहे. गीतेने 2 शब्द वापरले आहेत, दुःखालयम अशाश्वतम. बरं का, असे 2 शब्द गीतेत वापरलेले आहेत. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 10-12 ओव्या लिहिल्या आहेत. असं वाटतं बा एवढ्या ओव्या लिहायचं काय आहे, याचा अर्थ तरी काय. तेव्हा असं ध्यानात आलं की मानवी जीवनाची जी अंग आहेत त्या अंगांचं वर्णन त्यामध्ये आहे. ते मी दाखवतो आपल्याला. म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो, मानवी जीवनाचं प्रधान अंग काय आहे, सुखाची अभिप्सा. अरिस्टॉटलने आपला ग्रंथ सुरुवातीला लिहिले, ऑल मेन डिझायर हॅपीनेस. अरिस्टॉटलचं नाव घ्यायचं कारण काय, 4000 वर्षापूर्वी ग्रीस देशामध्ये हा मनुष्य लिहितोय. महाभारतामध्ये एक अप्रतिम श्लोक आहे, भीष्म पर्वात असावं बहुतेक, दुःखात उद्विजिते सर्व. दुःखात उद्विजिते सर्व. दुःख नकोय कोणाला, सर्वस्य सुखमीप्सितम. सर्वांना सुख पाहिजे. आचार्यांचे शतश्लोकी म्हणून ग्रंथ आहे, 100 श्लोक आहेत. या सुरुवात अशी, या कश्चित सौख्येतो त्रिजगती यतते. 3ही लोकांमध्ये सुखाकरता मनुष्य धडपड करतो, नाही व दुःखस्य हेतो. आणि आपल्याला आठवत असेल, नाथांची मी एक ओवी आपल्याला वाचून नाही सांगितली आपल्याला भागवतामधली. बरं का, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. बघा, मला दुःखाकरता दुःख नको आहे, मी दुःख सोसतो सुख मिळावं म्हणून. बरं का, तेव्हा सांगण्याचे हेतू काय, हे पहिलं अंग आहे, सुखाची अभिप्सा. सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे. त्याबरोबर दुःख येते, हे दुसरं अंग आहे. ज्या सुखाचं आपण धडपड करतो त्याच्या मागे दुःख आहे. याचं उत्तम उदाहरण, मुलीचं लग्न होत नाही, खटपट केली, धडपड केली, लग्न झालं, सुटलं बा, पुढच्या वर्षी बाळणपण आहे ना तिचं, असं काय करता मग. अरे इतकंच नव्हे, त्या लग्नामध्ये सुद्धा हॉल मिळण्यापासून कटकटी, नाही का, केव्हा मिळतोय, कसा मिळतोय, काय होतंय, किती भानगडी आहेत बघा, आपल्याला कल्पना येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा हेतू काय, जे जीवन आपण जगतो ते समजून देणं हा त्यांचा हेतू आहे, होय ना. मग हे दुसरं अंग. तिसरं अंग असं आहे, ते आळवावरचं पाणी आहे म्हणतात, इतकं अशाश्वत आहे. गीता ना, अशाश्वतम दुःखमालयम. किती अशाश्वत आहे, सारखं बदल, किती, याला काय सीमा आहे का, अशाश्वत. तिसरं अंग. आणखी एक अंग आहे, जीवनामध्ये भ्रम किती आहेत. मी अगदी आपल्याला सांगितलं ना, जाहिराती असतात या किती भ्रमात्मक असतात, किती फसवतात माणसाला बघा, नाही का. म्हणजे एक सहज बघा, एक कापडाचं दुकान आहे, मला एक गंमत वाटते बघा, किती कापडाची दुकान आहेत, काय बोलायची सोय आहे, त्यांचं खपतं का हो. आणि शिवाय ते हॉकर्स रस्त्यावरचे तेही कपडे विकतात आणि सगळ्यांचा धंदा चालतो. ते काय करतात मग, बाहेर किनी नवीन हे लावतात, कपडे लावतात, त्याचे ह्या लावतात,
आश्चर्याची गोष्ट अशी, त्याचं कोडं उलगडलं केव्हा, आमचं कॉलेज 4th मध्ये होतं. तिथे ते खादी भांडाराचं दुकान होतं. ते सिल्क खादी, अमकी खादी तमकी खादी लावायची आणि आपले बायका पुरुष पाहत उभे राहायचे त्या काचातून. त्यात आमची एक विद्यार्थी होती. बाई म्हणले, तू काय पाहतेस हे? सर म्हणले, दर महिन्याला नवीन डिझाईन येतं तिथे म्हणले. हा, तर म्हणलं तुम्ही विकत घेता का? पाहावंसं तर वाटतं की नाही म्हणाले. हा, विकत आता नोकऱ्या करणारे घेतातच. आपलं गंमत म्हणून सांगतो, हे टीका नव्हे. मला म्हणायचं आहे, जीवनाचं अंग. एका मुलीने सहज विचारलं, तुमच्या साड्या किती आहेत? ते 40 साड्या आहेत म्हणाले. तर मला आठवण कशावरून झाली, गमतीची आठवण, की वेरूळला एक कवी होते बर का. तेव्हा त्या कवींच्या अंगामध्ये नाथ येत असत असं त्यांचं म्हणणं. तर कशावरून, तर त्यांचा जो पूर्वज होता, 7वा पूर्वज, तो नाथांचा शिष्य होता. नाथाने त्याला एक छाती दिलेली होती. तेव्हा त्या 7 छात्या त्यांच्या जवळ होत्या, अशा परंपरेनं आलेल्या. आणि त्या छात्या अंगावर घातल्या म्हणजे त्यांना स्फूर्ती यायची, असं आपलं म्हणायचे. तसं म्हणलं, साड्या रोज किती नेसता तुम्ही? द्रौपदी वस्त्रहरणाचा संबंध नाही बरं का याच्यामध्ये काही. काय माझ्या म्हणण्याचं हेतू तुमची लक्षात घेतलात ना, की माणसाला हे जे शरीर शृंगाराची जी इच्छा आहे, हे अंग आहे. अहो, तुम्हाला कल्पना आहे का? आपण विचार करीत नाही, मेल्यानंतर प्रेताला शृंगारतो आपण. एखादा क्षय होऊन, कॅन्सर होऊन मेलेला विचित्र दिसतोय, पण फुलं घाला, आमकं घाला, हे घाला. राष्ट्रीय ते निशाण नाही का गुंडाळी त्याच्या होती, आपण पाहिलं ना. आता आपल्या त्या इंदिरा गांधीला काय 15-16 गोळ्या मारल्या होत्या काहीतरी. काय ते शिवलं होतं सबंध शरीर त्या बाईचं. पण कसं नवीन साडी नेसून त्याच्यावरती ते रंगी निशाण लावून त्याचा फोटो काढला पाहतो ना आपण. काय शृंगाराची हौस आहे, नाही का? थोडा विचार करा आपण. हे अंग आहे काय? भ्रमाचं अंग तर आहेच आहे. काय फसतो माणूस मला सांगा. जाहिराताचं काही कमाल तर तिथेच आहे. आणि तो एक धंदा आहे बघा, हे की नाही, कमर्शियल आर्टिस्ट म्हणून असतात. हो, ते फार मोठा धंदा आहे बरं का. त्याला पगार 5,000 रुपये पगार असतो. म्हणजे त्यांनी ते नवीन कल्पना द्यायची त्याची. म्हणजे लोकांना फसवणच आहे, नाही का? भ्रम. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, हा भ्रम होणं हा सुद्धा जीवनाचा अंगच आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या 10-12 ओव्या घातल्या आहेत, त्याचं कारण ही निर्णय अंग दाखवलेली आहे मानवी जीवनाची. यालाच युरोपियन तत्वज्ञानी लोक द ह्युमन सिच्युएशन असं म्हणतात. तसंच मानवी जीवन कुठेही जा तुम्ही, ते तसंच असतं. ही अंग असतातच बरं का. एक सांगून ठेवतो सहज, ज्ञानेश्वर महाराजांनी हे असं सांगण्याचं कारण काय? वेदांत म्हणा, ज्ञानेश्वर महाराज म्हणा, त्याच्यात फरक आहे. प्रत्येक संस्कृतीचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं. ते वैशिष्ट्य भारतीय आणि विज्ञान संस्कृती यामध्ये फरक आहे. त्यातल्यात मी असं म्हणेन की पाश्चात्य देशातल्या ज्या संस्कृती होत्या आणि आहेत, रोमन संस्कृती, ग्रीक संस्कृती, यांच्यामध्ये आणि या भारतीय संस्कृतीमध्ये एक मूलभूत फरक आहे. माणूस म्हणला की परिस्थिती आणि त्याचं व्यक्तिगत जीवन, नाही तर नाहीच नाही का. माणूस हा एका परिस्थितीमध्ये राहतो ना, तर सुखाची जी लालसा मी आपल्याला सांगितली, मला कल्पना आहे बरं का, मी थोडस तत्वज्ञानाचा विषय सांगतोय, पण येतो ज्ञानेश्वर महाराज सांगतो. तर माणसाला असं वाटतं की सुख, परिस्थिती सुधारली की सुख मिळेल. परिस्थिती सुधारायची म्हटल्यानंतर परिस्थितीला ताब्यात आणायला पाहिजे. कंट्रोल काय आहे? सायन्सचा हेतू काय माहिती आहे ना? प्रेडिक्शन अँड कंट्रोल. काय होणार आहे ते सांगायचं आणि त्याच्यावरती ताबा आणण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्या विज्ञानाचं धडपड ती आहे. केवढा त्या ॲटम बॉम्बचा परिणाम जगावरती झाला पाहताना आपण
युद्ध थांबलं, दुसऱ्या दिवशी थांबलं युद्ध, महायुद्ध एवढं वर्ष चाललेलं थांबलं एकदम. काय सामर्थ्य आहे, कंट्रोल. आणि जिथे ताबा नाही तिथे प्रेडिक्शन, अंक होणार, प्रेडिक्शन, बरं का. तर हा जो ताबा आणायचा आहे ना, हा ताबा आणण्याकरता सगळी ज्ञानाची वाढ आहे. म्हणून आजपर्यंत जगामध्ये कोणत्याही संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी वाढली नाही इतकी सध्या जगामध्ये आहे. 1907 साली सुरत काँग्रेस झाली, तेव्हा तिथे लोकमान्य त्यावेळेला त्यांच्या ह्याच्यात होते अगदी. तेव्हा त्यांचं व्याख्यान ठेवलं संध्याकाळी. आता हजारो लोक तिथे. तेव्हा काय लाऊड स्पीकर्स होते नाही. मग त्यांनी काय केलं, 4-5 पीठ, व्यासपीठ तयार केली. आणि मग इथे 15 मिनिटं बोलायचं, तिथे 15 मिनिटं बोलायचं, आणि तिथे असं केलं. आता 10,000 नेल व्याख्यान जाऊ द्या. अरे क्रिकेटचं तुम्ही सामना पाहता की नाही, आणि किती लोक असतात, 40,000 काय 50,000 काय लाखभर लोक असतात, सगळ्यांना ऐकू जात. तंत्रानेच ते ऐकायला. अगदी फार उकडतंय एअर कंडिशन, AC, थंडी वाजते, उकडतंय, काही राहिलंच नाही. कशामुळं? याच्यामुळं. आमच्या लहानपणी साहेब असला ना, त्यातल्या युरोपियन साहेब, मोठा अधिकारी, म्हणजे असे आडवे मोठे पंखे असायचे कपडाचे, आणि ते पिऊन असायचा, आणि तू मागे पुढे खिचत राहायचा त्याला. आता पंखे लावलेले कळत सुद्धा नाही, भिंतीत कुठेतरी असतात, फार दिवशी वारायचं. अलीकडे तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलं ना, तर तिला कपडाने हे देण्यापेक्षा फ्रीज द्या, मिक्सर द्या, वॉशिंग मशीन द्या म्हणजे द्यायला लागतं. असं द्या म्हणजे नाही का. काय बघा टेक्नॉलॉजी, आजपर्यंत इतकी टेक्नॉलॉजी वाढली नाही का. परिस्थितीवर ताबा आणला म्हणून माणूस बहिर्मुख होता. इकडे काय आहे, या लोकांचं म्हणणं असं की सगळं जर दुःख असेल तर हे दुःख मनाचं दुःख आहे. आतापर्यंत तुम्ही भाकऱ्या भाजत होते का, गॅसवर भाजत होता, जाळ लावायचा त्याच्यावरतीच भाजत होता की नाही, काय कमी पडत होतं. म्हणजे टेक्नॉलॉजी जर कमी असली, तंत्रज्ञान, तर माणूस जीवन जगू शकत नाही का. जगू शकतो ना. मग जरुरी पुरतच फक्त बाह्यांग असावं, बाकी सगळं मन सुधारण्याकरता प्रयत्न करावा. त्याकरता ज्ञानेश्वरी आहे. रामाची कथा, रामाची सीता कोणती, या करता आहे मुळात. आपली ती दृष्टीच बदलली पाहिजे. मग काय करायला पाहिजे, तंत्रज्ञान टाकून चालणार नाही. असं कसं म्हणता तुम्ही. गाडीमध्ये एवढी कोंबाकोंब झाल्यानंतर, कोंबाकोंबच बरं का, कारण वर्तमानपत्रात सुद्धा जिथे 2,000चा आहे जागा आहे, तिथे 5,000 लोक जातात. काय होत असेल मला सांगा. उघडून, आणि त्यात मग आपल्याला रेल्वेची व्यवस्था किती उत्तम आहे सांगायलाच नको. तेव्हा पंखा नाही, काही नाही, काय होत असेल मला सांगा, नाही का. अवश्यच आहे, पण त्याच्यात खरं सुख नाही. खरं सुख मन बदलण्यात आहे, हे लक्षात यायला पाहिजे. आणि तेथे खरा माणूस सुखी होईल, नाही तर नाही होणार. याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी त्या 10 ओव्या घातल्या आहेत. त्याचं वर्णन की हे सगळे जे बाह्यांग आहे जीवनाचं, हे खरं सुखाचं नाही आहे, हे दुःखालयम अशाश्वतम असं आहे. आता बघा ओव्या वाचतो आम्ही. मग मागच्या वेळेला काय झालं, ऐसे जे नित्य युक्त तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. देहांत त्यांच्या मृत्यूच्या वेळेला माझ्याशी तादात्म्य पाहून जातात. तो मागच्या रविवारच्या दिवशी मी आपल्याला सांगितला, जसं प्रत्येक समाजात एक आदर्श जीवन म्हणून असतं, दी गुड लाईफ. हे इंग्रजी मी का सांगतो आपल्याला बरं का, पुष्कळ वेळेला मराठीपेक्षा इंग्रजी लवकर समजतो म्हणून, कारण त्या भाषेचा शिक्षण त्यातून झालेलं मनावर परिणाम असतो बरं का.
उत्तम जीवन म्हणजे काय हो, असं आपल्याला सांगतात ते अमुक 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 पाहिजे. तर उत्तम मृत्यू सुद्धा एक शास्त्र आहे, असं भगवद्गीतेचं मत आहे. चांगलं मरण येणं, आपण चांगलं मरण म्हणजे देहानं चांगलं मरण येणं समजतो, तसं ते नाही आहे. मनाची अवस्था काय असावी मरायच्या वेळेला ती त्यांनी सांगितली. आता पुढे म्हणाले, मग देहाचं वर्णन. क्लेश तरुंची वाडी, जे तापत्रयाग्नीची शेगडी, जे मृत्यू काळाशी कुरोंडी सांदिली आहे. हा देह कसा आहे? पहिल्यांदा म्हणाले क्लेश तरुंची वाडी. वाडी म्हणजे लहान जागा असते, बागही नाही, बागेपेक्षा मोठी असते. कोकणात नाही का नारळाची झाडं, आणखी सुपारीची झाडं, फणसाचं झाड, आंब्याची झाडं त्या वाडीमध्ये असतं. तसा हा देह म्हणजे क्लेश रूपी तरुंची वाडी आहे. योगामध्ये 5 क्लेश सांगितलेले आहेत. अहंता, अविद्या, अस्मिता, रागद्वेष, हे त्यांनी 5 क्लेश सांगितले. अभिनिवेश म्हणजे मी पण. क्लेश म्हणजे काय? माणसाला दुःख होणं हाच क्लेश, मानसिक असो किंवाही असो. मग ही वाडी आहे, याचा अर्थ असा की ते असायचं जीवनामध्ये, काही ना काही क्लेश असायचा माणसाला, म्हणून वाडी. असा कोणता मनुष्य आहे की ज्याला आयुष्यात क्लेश नाही? देहाचे एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक ग्रंथ आहे दी ॲस्पिरिन एज म्हणून, त्यालाही आता 30 वर्ष झाली छापून. ॲस्पिरिन म्हणजे ते नाही घेत, डोकं दुखायला आले की ॲस्पिरिन घेतात. त्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलंय. हा एडवर्ड द 8 होता ना, 8वा एडवर्ड, तर तो ड्यूक ऑफ विंडसर झाला. पुढे त्याला राज्य मिळालं नाही. त्यांनी त्या मिसेस सिम्सन म्हणून ती बाई होती ना अमेरिकन, डायव्होर्सी, तिच्याशी लग्न केलं म्हणून हे गेलं. तर त्याला दुखणं होतं कानाचं, कान ठणकायला लागला. तो तिकडे फ्रान्समध्ये राहत असे. 8 दिवस त्याचं कान दुखायचा. आता हा एवढा राजाच की नाही हो, पण औषध नाही. याला उपाय काय? सोसणे. असे क्लेश माणसाला कितीतरी असतात. अलीकडे मी पाहिलं, आमच्या इकडे गोंधळाला तर बायका पुष्कळ येतात. सगळ्या पुष्कळ बायकांची गुडघे धरतात हो, बस उठवत नाही. मग कुणी म्हणतं वरून ओटा आता झालाय, खाली बसायची सवय गेली म्हणा, अमकं म्हणा. काय त्याला कारण काही का सांगा, परंतु क्लेश आहे. श्रीमंत असो गरीब असो क्लेश आहे. एक तऱ्हा नाही, 1000 तऱ्हा आहे. क्लेश तरुंची वाडी. पहिलं अंग. क्लेश नाही असं मनुष्य नाही. बघा आपण फार, मला ज्ञानेश्वर महाराजांचं कौतुक वाटतंय की जे अलीकडचे तत्वज्ञ एक्झिस्टेन्शियलिस्ट ग्रंथामध्ये लिहितात, ज्ञानेश्वराने ओवीमध्ये काय काय घालून ठेवलंय. बर, पुढे म्हणाले तापत्रयाची शेगडी. तापत्रय अग्नीची शेगडी. 3 ताप म्हणजे कोणचे? हे सांख्याने सांगितलेलं आहे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. त्यांचे अर्थ असे आहेत. आधी भौतिक म्हणजे हे पंचमहाभूत आहेत ना, यापासून होणारे त्रास, ताप, दुःख. दुसरे आधी दैविक म्हणजे या विश्वामध्ये अनेक देवता आहेत, त्यांचा अर्थ त्या देवता तुम्हाला त्रास देतात, हा दुसरा. तिसरा आध्यात्मिक म्हणजे भगवंताशी संबंध नाही काही, आपल्या मनाने होणारे ताप, ते आपले आध्यात्मिक ताप. माझं म्हणणं असे 3 करायचे काय? शेवटी देहाने मनानेच भोगावे लागतात ना, मग 2च धरा. एक शरीराचे ताप आणि याचे ताप. आपण इतकी माणसं इथे आहोत, स्त्री पुरुष आहोत, निर्णय परिस्थितीमध्ये आहोत, चांगल्या वाईट अशा. तुम्ही मला खरं सांगा, तुम्हाला कधी काळजी लागली नाही का? म्हणजे आपलं प्रामाणिकपणे एक सांगून ठेवतो, अध्यात्मामध्ये पहिली पायरी असेल तर स्वतःशी प्रामाणिक बनणे, नाही तर आत्मवंचना आहे, सेल्फ डिसेप्शन, स्वतःला फसवणं आहे. मी काय आहे, कसं आहे,
बरोबर प्रत्येकाला माहिती पाहिजे आणि असतच. बरं बर, काळजी. नंतर भय. तुम्हाला किती भीती वाटलीच नाही का? अरे साधं झुरळ निघालं तर साधं लाकडं घ्या, झाडू घ्या, महाराज घ्या. अरे झुरळ केवढं, हा केवढा 150 पाऊंड वजनाचा, आणि त्यात उरत झुरळ असलं तर विचारायलाच नको माणूस. घरात उघडायची मुश्किल. उंदीर बिंदीर जाऊच द्या हो, ते आणखीच जास्त आहे. काय भय, किती भय आहे मला सांगा. एक बर्टन रसेलचं वाक्य फार अप्रतिम आहे. अँझायटी इज द चाइल्ड ऑफ फिअर. भीतीचं प्रगट स्वरूप काय? काळजी. भीती आहे म्हणून काळजी आहे. काय होईल ते होईल, मग कशाला भीती, नाही का? भय. तिसरं असेल अलीकडच्या काळामध्ये जास्त, पण जीवनात पहिल्यापासून असुरक्षितता, सिक्युरिटी. जिकडे इकडे पाहावं, स्थिरता पाहिजे, स्थिरता पाहिजे. आणि त्यात सुद्धा कृष्णमूर्तींचं एक वाक्य फार अप्रतिम आहे. तुम्ही जी सुरक्षितता शोधता ती असुरक्षिततेमध्ये शोधता. बरं का? म्हणजे असं की पैशामध्ये मी सुरक्षितता शोधतो, पण पैशाचं मूल्य जिथे कमी होत आहे तिथे सुरक्षितता आहे. म्हणून त्यांचं वाक्य छान आहे, द इनसिक्युरिटी ऑफ सिक्युरिटी. सुरक्षिततेमध्येच पाहणे सगळं. दुसरं, मृत्यूची भीती. कुठे कसा काय येतोय कोणा, काय होतंय मृत्यूच्या वेळेला कोणा ठाऊक. हे तापत्रयाची शेगडी. किती हो भय, म्हणजे काय सांगावं. अलीकडे आणखी एक भय झालंय, जो उठतो सुटतो तो अमेरिकेला जातो. अलीकडे आता कठीण झालंय जाणं जरा, ते देत नाही, विसा देतच नाहीत ते. पण आणि मग आई बाबांना म्हणतो तुम्हीच या तिकडे म्हणून. आणि कसे नवरा बायको दोघेही जण कामावर जाणार आणि मग हे घरात राहणार भूतासारखे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. बरं तिथे असं आहे, तुम्ही की नाही कोणाला भेटायला जायचं म्हणजे अहो चला जा त्यांना भेटायला येऊ म्हणून गेले, भेटले. बरं का? तिथे नाही चालायचे, तिथे फोन करून यायला पाहिजे, अपॉइंटमेंट घेऊन यायला पाहिजे. आता नवरा बायको भेटतात अपॉइंटमेंटने की नाही कोणा शोक म्हणा. बरं का? पण अपॉइंटमेंट पाहिजे. काय बघा तापत्रयाची शेगडी. माणसाला जीवन कसं असेल, आपण झालंय कसं बघा. आपल्याला की या गोष्टीची सवय झाली आहे. त्यामुळं जसं दोन नवरा बायको अगदी प्रेमविवाह आणि भांडतात, त्या भांडणाशिवाय त्यांना चैन पडत नाही पुढे, त्याप्रमाणे या दुःखाची आपल्याला सवय झालेली आहे. त्याशिवाय चैन पडत नाही. पाणी नाही ना, आता बरोबर झालं, नळ बिघडलाय किंवा नाही का, योग्यचं पाणी नाही किंवा इलेक्ट्रिसिटी नाही का, अरे गेली ना, बरोबर आहे, आता ठीक झालं. बरोबर का? आणि घरात मेणबत्ती नाही, मग काय करा बुवा, निरांजन लावा. अरे त्यात डाळा कुठं आणा एवढा, नाही का? कसं आहे बघा, माणसाला पुढे त्याची सवय होते जणू काय दुःखाची, अशी स्थिती आहे. सांगण्याचा हेतू काय? तापत्रयाची शेगडी. मला काय दाखवायचंय तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं जीवनाला किती खरं आहे हे सांगायचंय आपल्याला. पुढे म्हणाले, मृत्यू काकाशी करोंडी सांडिली आहे. करोंडी म्हणजे की नाही बळी. तर कावळ्याला तो पिंड देतात खाण्याकरता, तसं हा देह म्हणजे मृत्यूला दिलेला पिंड आहे, बळी आहे. मृत्यूरूपी कावळ्याला दिलेला पिंड आहे. याचा अर्थ असा, तो कावळा झडप घालून घेतो. मृत्यू केव्हा झडप घालेल याचा नियम नाही. कोण कशा वेळेला कसा मरेल याचा नियम नाही. आणि त्यातल्या डॉक्टरचा संप असल्या तर विचारूच नका. काय सांगतात अहो, अलीकडे खरंच असं झालंय, आपल्याकडे साधू आणि वैद्य यांना अतिशय मान असते समाजात. कारण वैद्याने पैसे मागायचे नाही, तुम्हाला पाहिजे ते द्या. बरं, अशी स्थिती असते पूर्वी. वैद्य हा पवित्र मानला जाईल. तुम्ही त्यांचं वर्णन आहे का जुन्या ग्रंथामध्ये, साधूसारखे लोक ते असतात. बरं का? मला एक आठवतं बरं का, एक वाटवे म्हणून ग्रस्त होती इचलकरंजीला, वैद्य. बरं का? अति उत्तम वैद्य होता, पण जरा थोडासा विक्षिप्त माणूस होता. तेव्हा कोल्हापूरचा राजा जो होता त्याला स्त्रीचे व्यसन फार होतं. बरं का? तेव्हा तो एकदा औषधाला यांच्याकडे, तेव्हा
पैसे तर घ्यायचा प्रश्नच नाही. ते औषध दिलं आणि त्यांनी विचारलेलं पथ्य काय तर त्यांनी काय म्हणलं, पुन्हा शेण खायचं नाही, हे पथ्य आहे म्हणले त्याला. हे कोण बोलू शकतो नाही का? जो पैसा घेत नाही तोच बोलू शकेल की नाही? कसं असेल बघा. नाही असा वैद्य मुंबईत चालायचं नाही हो, नाही का? हा म्हणेल मी शेण खाणार तरी औषध द्या मला, असं पैकी ऐकलं सगळं सगळं निराळ. मुद्दा सांगण्याचा लक्षात आला आपल्या. हेतू काय सांगण्याचा, तर त्या हा देहावरती मृत्यूची छाया आहे सारखी किंवा मृत्यू कसा आहे, किती बरोबर आहे बघा. पुढे म्हणाले, जे दैन्याचे दुभते, जे महाभयाचे वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे, भांडवल म्हणजे काय? पैसा. किती पैसा? धंदा उत्तम चालेल एवढा पुरेल एवढा पैसा, धंद्याला पुरेल एवढा पैसा, हो ना? तर म्हणाले सकळ दुःखाचे भांडवल आहे, म्हणजे पुष्कळ दुःख माणसाला भोगण्याला पुरेल असा हा देह आहे. किती दुःख भोगतोच आहे, भोगतोच आहे, लगेच मरतच नाही. काय असतं, आपण जे हिशोब काढला, किती वेळा आजारी पडलो आणि दुःख भोगलं आपण, नाही का? त्यातून पार पडतो माणूस. म्हणून भांडवल ही गोष्ट खरी आहे बरं का. राशी दुःखाच्या भोगतो माणूस, पण त्याला ते दुःख आहे जाणीव सवयीने कमी होते. किती दुःख, सारखं दुःख. पुढे म्हणाले, दैन्याचे दुभते. दुभत म्हणजे की नाही दोन अर्थ आहे. दुभत म्हणजे जनावर असा अर्थ, म्हणजे या गाईना म्हशीना झालेलं असतं ना वासरू, त्याला दुभत म्हणतात. आणि दुभत म्हणजे दूध आपल्याला माहितीच आहे. तर म्हणाले दीनपणा, दैन्याचा अर्थ गरिबी नव्हे, दीनपणाचं हे मूळ आहे सगळं देह. लाचारी, लीनता आणि दीनता यात फरक आहे. भिकारी हा दीन असतो, सत्पुरुष हा लीन असतो. लीनता आणि दैन्यपण यात फरक आहे. तेव्हा दैन्यामध्ये दारिद्र्य हे तर आहेच, पण सर्व बाजूने कमी असणं त्याला दीन म्हणतात. तेव्हा हे कसं आहे, मृत्यू म्हणजे आपलं देह म्हणजे हे जनावर किंवा हा प्राणी सगळीकडून दीन करणार आहे आपल्याला. आपण खरंच बघा कितीतरी कमीपणा घेतो हो जीवनामध्ये, प्रत्येक वेळेला आपलं काम व्हावं म्हणून. म्हणजे मला असे लोक सांगतात की या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना किंवा मिनिस्टर्सना भेटायला जाय करता चांगले चांगले लोक तास-तास 2-2 तास आपले बसून राहतात. काय असेल मला सांगा, नाही का? म्हणजे कामाकरताच का असे ना, पण किती आपल्याकडे दीनपणा घ्यावा लागतो माणसाला, नाही? आता कमी झालं, पण पूर्वी की नाही मुलीकडचे जे आईबाप असत त्यांना त्या मुलाच्या आईबापाकडे किती नम्रता म्हणायची, पण तू किती दैन्यपणा स्वीकारावा लागे, नाही का? आपण पाहतो ना. हे हा देहच असा आहे की हे म्हणजे दीनपणा आलाच त्याला. त्याचा एक उदाहरण सांगतो आपल्याला. इंदूरचा राजा होता शिवाजीराव होळकर म्हणून, बडा कडक माणूस, पण जरा विक्षिप्त होता माणूस. त्यांनी ब्रिटिशांनी त्याला बाजूला काढला आणि मग त्या बावला केसमध्ये हा झाला ना, त्याला त्यांनी तुकोजीरावला ऐकला. तेव्हा महाराजांच्या वयाचा होता, लहान होता 25 वर्षाचा तोही. तर त्यांनी एकदा महाराजांच्यावर प्रेम त्याचं फार. तेव्हा गप्पा मारताना त्यांनी आधीच तयारी केली होती. 2 गावाची सनद त्यांनी करून महाराजांना दिली. काय आहे म्हणाले, ते म्हणले तुम्ही इतक्या लोकांना जेवायला घालता, तुमच्याजवळ पैसा नाही अडका नाही, तर म्हणले मी तुम्हाला ही सनद देतो म्हणजे राहील. महाराजांनी तो कागद फाडला असा आणि म्हणाले माझा असा भिकारीपणाचा परमार्थ नाहीये म्हणाले, देणारा बसलाय बरं का. तर त्या दैन्यपणाची जर कमाल असेल तर जीवनामध्ये कितीतरी दीन. न जावेची तेथेची लागेल जावे, वदावेची ना तेची लागेल वदावे, समर्थांचा श्लोक आहे. याचं नाव दीनपणा. किती लाचारी करावी लागते मला सांगा. सध्या तर काही विचारू नका. तर जे महाभया ते वाढविते. महाभय कोणचं, की ज्याने जीवन सुखानं जगणं अशक्य होतं त्याला महाभय. भय तर सगळीकडेच आहे, पण काही वेळा अरे दारिद्र्य आलं तर काय व्हायचं, नोकरी सुटली तर काय करायचं, पुढे
जागा नाही तर काय करायचं. किती गोष्टी म्हणजे मानवी जीवनामध्ये ज्या गोष्टी सहज मिळायला पाहिजेत त्या न मिळणं आणि त्याच्या पायी जे भय उत्पन्न होतं ते महाभय आहे. बरं का. ग्रीक तत्वज्ञानाने याचा उल्लेख केलेला आहे. ॲट एव्हरी कॉर्नर ऑफ द स्ट्रीट, तुम्ही जीवनाचा मार्ग चालत असताना प्रत्येक ठिकाणी म्हणाले काय भय आहे, काय भय आहे म्हणाले. त्यापेक्षा मृत्यूचं भय पुरवलं असं म्हणण्यासारखं आहे. म्हणून महाभया ते वाढविले सगळं दुःखांचे पुरते भांडवल. जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची. कसं वर्णन आहे बघा. निर्णय अंग सांगतायत. व्यामोह म्हणजे मोठा मोह. हा मोठा मोह मूर्तिमंत देह म्हणजे मोठा मोह आहे. म्हणजे हा जो बळी पडतो मोहाला. मोह म्हणजे काय. मोह म्हणजे बुद्धिभ्रष्ट होणे. बुद्धिभ्रष्ट झाल्यानंतर अमुक करावं अमुक करू नये हा विवेक राहत नाही. म्हणून एक उदाहरण घ्या. पैसा मिळवायला सुद्धा काहीतरी तारतम्य आहे ना. मी असं म्हणत नाही पैसे आणि तिने मिळतायत ना घ्यावे की. आपण त्याला काही सीमा आहे का नाही त्याला काही नाही का. म्हणजे कोणचं क्षेत्र असं आहे आज की ज्याच्यामध्ये आणि तिने पैसा गोळा करीत नाही. बरं. त्याला म्हणजे संबंध जीवन बरबटल्यासारखं झालेलं आहे. पूर्वी काय असे बघा आमच्या मोगलाईमध्ये. बरं का. आमच्या म्हणजे काय आमच्या बापाची नव्हे ती, पण आम्ही आपले जगलो. काय असे ऑफिसातले चपरासी असत ना ते बहुतेक मुसलमान असायचे. बरं का. बहुसंख्य मुसलमान असायचे. तेव्हा तुम्हाला की नाही तुमची फाईल पाहिजे. बरं का. फाईल पाहिजे. त्यांना जाऊन सांगायचं की बाबा त्यातली फाईल काढून दे. तेव्हा तो काढून ठेवायचा. काढून ठेवायचं. तुमचं काम व्हायचं ते झालं तर की नाही तो असं 4-8 दिवसांनी यायचा आणि सलाम म्हणायचा. बरं का. तर म्हणलं काय रे बुवा. तर काही बोलायचं नाही. मग तुम्ही जे काही ₹1-2 द्याल त्याला त्यात खुश होऊन जायचं. आता बघा तुम्ही. म्हणजे तोही पैसा खायचा पण त्या खायला की नाही मर्यादा असेल. आता खाणं म्हणजे काय झालंय त्याला काही मर्यादा आहे का. म्हणून व्यामोह शब्द घातलेला आहे. नुसता मोह नाही. एकदा ती सवय लागली की म्हणजे त्याला ताळतंत्रच राहत नाही माणसाला काही नाही का. आणि मी एक पाहिलेली गोष्ट सांगतो आपल्याला. गिरगाव मध्ये ट्रॅम्स असत ना पूर्वी, तेव्हा ठाकूरद्वारच्या नाक्यावर एक गोळ्याने ख्रिश्चन भिकारी असे. गिड्डा असा टोपी घातला. बरं का. तुम्ही पण तुम्हाला आठवतही असेल 30-40 वर्षाची मागची गोष्ट आहे ट्रॅम असतानाची. तर त्याला एकदा आम्ही 4 आणे दिले. आम्हाला 4 आणे जास्तच होते हो त्यावेळेला. 4 आणे दिले. तिने असे फेकून दिले. आम्ही आपले उचलले. बरं का. आपले प्रामाणिकपणे सांगतो. हो द्या. तर मी त्याला काय विचारलं. अरे तुला मी पैसे दिले मला 8 आण्याशिवाय मी घेत नाही म्हणलं खाली. बघा भिकारी पण कसा आहे नाही का. माझ्या ते लक्षात राहायला लागले. इतके भिकारी पाहिले आहे म्हणलं आवरच आहे नाही का. हो नाही का. आणि त्याच इथे मी वर्तमानपत्र वाचलेलं. अंधेरीला एक भिकारी मेला. तो ज्या जागेवर बसे ती जागा काढली तर ₹2,000 निघाले त्याच्यात. बरं का. म्हणजे म्हणण्याचा हेतू काय माझा आपल्याला की व्यामोह हा कसा असतो. मोह त्याला काय सीमा आहे का नाही सध्या. म्हणून भ्रष्टाचार जो वाढतो त्याचं कारण हे आहे. काय त्याला सीमा आहे का काही. एक तर पसरलेला सगळीकडे आणि खोली आलेली त्याला नाही दुसरं काम देत शब्द. ते वजनाशिवाय म्हणतात ना कागद हलतच नाही अशी स्थिती आहे नाही का. सांगण्याचा हेतू काय. किती बरोबर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. म्हणाले दुर्मतीचे मूळ. दुष्टबुद्धी म्हणतात त्याचं मूळ असेल तर हा देह आहे. देहाच्या सुखाकरता मनुष्य वाटेल ते करील असं ते आहे. कुकर्माचे फळ. इथे की नाही जे फळ देहाला मिळतं ते आपल्या प्रारब्धानं मिळतं असा त्यांचा सिद्धांत आहे. एखाद्या माणसाला काही कारण नसताना दुःख भोगावं लागतं. याचं कारण या जगाचं कारण दाखवता येत नाही तेव्हा त्याला त्या पूर्वकर्माचं फळ आहे. हे जीवनाचं आणखी एक अंग आहे. मगाची 4-5 सांगितली त्यात की माणसाचं जीवन हे प्रारब्धान आहे. आता मला आत्ता आठवण झाली. नाथांच्या भागवतामध्ये 12व्या अध्यायामध्ये जसं यांचं वर्णन आहे गोपींचं तसं प्रारब्धाचं वर्णन आहे बघा. एकदा आपल्याला वाटतच बघा आपण एकदा
10-12 ओव्या अशा आहेत की माणसाच्या देहाचं खाणं पिणं उठणं बसणं सगळं हे प्रारब्धानं चालत असतं असं वर्णन आहे. म्हणून देहाचं जर काही असेल तर पूर्वजन्मीचं जे केलेलं आहे ते भोगावं लागतं असं आहे. आणि परिस्थितीचं जे बंधन येतं प्रारब्धानं ते माणसाला काही केल्या मोठमोठ्या लोकांना टाळता येत नाही अशी ती अवस्था असते. असं आहे. गांधींचं तुम्ही पाहिलं ना, त्यांची मतभेद जाऊ द्या, इतिहासामध्ये हा थोर पुरुष म्हणून जाणार ना, त्यांचं काय होतं मुलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, काय अवस्था होती सांगा. मोठमोठ्या लोकांची अहो हे गांधींचं फार जुनं झालं. सध्याच्या इंग्लंडच्या राजघराण्याचं काय आहे. त्या बाईने परवा याच्यावरती टीव्हीवरती मुलाखत दिली पाहिलं ना, त्या सासूला काय वाटलं असेल जी महाराणी आहे सध्या, काय असेल की आपल्या घरातलं हे सगळं बाहेर जगामध्ये यायचं आणि जगामध्ये इंग्लंडची राणी म्हणजे केवढी मोठी समजली जाते ना, एकच ते मोठं असं राजसंस्थान आहे. अशा याच्यामध्ये काय असेल, हा प्रारब्धाचा खेळ आहे बरं. आणि त्यांचं म्हणजे हे नाही ना, घटस्फोट नाही. घटस्फोट घेतला तर राज्याचा अधिकार गेला म्हणून घटस्फोट नाही. आणि ही तऱ्हा हा काय योग आहे मला सांगा. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इतिहासात सहज आठवलं, शिवाजीच्या पोटी संभाजी जन्माला यावा, काय असेल, हा प्रारब्धाचा खेळ. औरंगजेबच्या 2 मुली होत्या, लग्न झाले नाही. रोशन आरा आणि जहान आरा, लग्न नाही झाली. त्याची बहीण होती, ती माहिती असेल झेबुन्निसा म्हणून, ती ब्रह्मचारिणीच होती जन्मभर, लग्न नाही. याला तुम्ही काय म्हणाल. आणि महाराजांचं एक वाक्य आहे, लग्नाची वेळ आली की भर 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 गोष्टी होत जातात, तोपर्यंत काय तुम्ही सर्व काय होत ते नाही का. अशा वेळेला काय अलीकडे असं म्हणतात, हे डॉक्टर लोक नवीन डॉक्टर झाले ना, अलीकडे डॉक्टर सुद्धा पुष्कळ झाले हो. आणि काय आहे, ॲलोपॅथीचे, होमिओपॅथीचे आणि ते आयुर्वेदाचे डॉक्टर, किती डॉक्टर. आणि मग दवाखाना उघडला म्हणजे वेटिंग पिरियड, बरोबर आहे ना, असंच म्हणतात ना, वेटिंग पिरियड, प्रतीक्षा करीत राहायचं. परमार्थात काय आहे, अनंत प्रतीक्षा, वाट पाहिजे म्हणजे ताबडतोब हे आहे. इथे आनंद प्रतीक्षा म्हणजे मरेपर्यंत प्रतीक्षाच आहे, हे भानगड नाही काय. काय किती दुःख आहे मला सांगा. काय करेल माणूस नुसतं हो एकटा बसून, प्रतीक्षाचा हा काळ घालवावाच लागतो. मग काही नाही, काहीतरी आपलं चुडा आणा नाही का, काय करणार काय मला सांग. अरे विचित्र मामला आहे सगळा. तसं की नाही, लग्नाची जी प्रतीक्षा असते तिथे मन शांत ठेवणं साधकाचं लक्षण आहे बरं का. जी मुलगी खरोखरच अशी शांत राहते ना, तिचा संसार अप्रतिम झालाच पाहिजे. परमात्मा पाहून म्हणेल, वा काय पात्र आहे शिंचन, नाही का. तुम्ही काय म्हणाल, तुम्हाला बोलायला काय लागतंय, आपला ज्ञानेश्वरी सांगणं हा आपला मुद्दा आहे. त्याला काही करी नाही का. असं सांगण्याचा हेतू काय, किती बरोबर आहे. आपल्या कर्माचं फळ मी तुम्हाला एक सूचना देऊन ठेवतो बरं का. काय सूचना देतो की आपण वाईट प्रसंग आला किंवा आपल्याला काही करायचं साध्या जीवनात आणि परिस्थिती अनुकूल नाही तर प्रयत्न करावा, पण मन शांत ठेवण्याचा अभ्यास करावा. हे मी फार निराळ्या अर्थानं सांगतो बरं का. काय माझं म्हणणं आहे की ज्या वेळेला आपण प्रयत्न करून यश येत नाही, मनासारखं घडत नाही, त्यावेळेला मनाची जी आंदोलनं होतात ना, ती आंदोलनं जर आपण थांबवली तर परमार्थ आणखी नाही. मला हे सांगायचं आहे बरं. तुमचं कोणीतरी अति आजारी आहे आणि डॉक्टर म्हणतो बा कठीण आहे, आपली ट्रीटमेंट चालू आहे पण कठीण आहे, आणि त्यावेळेला औषध पाणी करीत असताना शांतपणे असलं जगायचं तर जगेल, नाही तर जायचं असलं जाईल, काही तुम्ही दृष्टी ठेवा. प्रारब्धाचा खेळ आहे किंवा त्याची इच्छा आहे म्हणून जर मन शांत ठेवलंत ना, काय त्याची व्यक्तिमत्व भर 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 विकसित होऊन जाईल. हो काय सांगू आपल्याला. अशा वेळेला माणसाच्या खरी खरी अध्यात्माची परीक्षा होते. ठेवा आपण. एक अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे लोकमान्यांचं घेण्यासारखं आहे. हा पुरुष इतका लोकप्रिय म्हणजे लोकांमध्येच हा राहिलेला, आणि 6 वर्ष एकांतवासाची शिक्षा काय असेल मला सांगा.
अरे एखाद्या मनुष्याला वेड लागायचं नाही का, असा हा मनुष्य गीता रहस्य निर्माण केलं. काय असेल, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. म्हणजे त्या एकांतवासामध्ये सुद्धा बोलायला कोण तर त्यांचं स्वयंपाकी, आणि तो काय आपला कुलकर्णी होता, काहीतरीच होतं, त्याला काय साधा मनुष्य तो, त्याशी काय बोलणार. पण काय असेल मला सांगा. म्हणजे याच्यामध्ये मोठ्या आपण उत्तम बनण्याचं बीज आहे हे मला सांगायचं आहे. कुकर्माला ना पण असणारच, कोणाला काही कोणाला काही. या इंग्लंडच्या राणीचं मी सांगितलं ना, एवढी जगातली श्रीमंत मोठी आणि जगातलं काय मान हे, पण काय प्रसंग आहे बघा. तुम्हाला असं वाटत नाही की आपला मुलगा जर अशा परिस्थितीत आला, आपल्या अंतःकरणाला काय होत असेल, त्या राणीला काय होत असेल मला सांगा. हा अशा वेळेला आपण अभ्यास करायला पाहिजे की नाही, माझं मन मी शांत ठेवीन, भगवंताच्या निष्ठेवर शांत ठेवीन. विचारानं राहणं फार कठीण आहे, पण निष्ठेवरती शांत ठेवता येईल. फार तयार होईल मनुष्य, कारण हे तात्पुरतं असतं बरं का, हे काही कायम राहत नाही. काल सारखा फिरत असतो, हा कर्म ते थांबूनच जातं, नवीन चांगलं कर्म निघायचं. म्हणून हा देह म्हटलं म्हणजे कुकर्म आलंच. रामचंद्र सारख्याला काय सांगायचं आपल्याला, हा अवतारी पुरुष असून सुद्धा काय प्रसंग होता. श्रीकृष्णाचं नाही का, काय वैरी होते श्रीकृष्णाला नव्हे. तुम्हाला माहिती ना, गुजरातीमध्ये त्यांना रणछोड म्हणतात. अरे कृष्णाला रणछोड, तर 21 वेळा जयद्रथाने त्यांना हे केलेलं आहे. म्हणून एक विडा नको म्हणून त्या द्वारकेला जाऊन राहिले. राजधानी बदलली, समुद्रामध्येच केली. काय असेल मला सांगा तुम्ही, तरी चरित्र त्या दृष्टीनं बघा कसं असेल. आणि सगळ्यात मोठं दुःख, जी मोठी माणसं असतात ना जगातली, त्यांची संतती जर चांगली निघाली नाही. चर्चिलचं नाही का, मुलगी दारू प्यायलेली अनेक सापडल्या, तर काय सांगायचं. हा प्राईम मिनिस्टर इंग्लंडचा, यशस्वी पंतप्रधान, त्याची मुलगी ही अशी बघा. रात्री दारू पिऊन मोठा होतून तिला धरली आणि शिक्षा झाली त्याला नाही का. टॉलस्टॉयचा मुलगा हा असा साधा, गांधींचा तो मोठा मुलगा साधा नाही का. म्हणजे हे कुकर्माचं फळ जगात जन्माला आला.